जवळपास 38 दिवस त्याला झालेले आहे. बरं, लागवड काय अंतरावर केली? लागवड हे 5x6. 5x6 मध्ये, आणि मध्ये तुमचं हे संत्रा लागवड आहे. संत्रा लागवड आहे. बरं, केळीमध्ये संत्रा आंतरपीक आहे का संत्र्यामध्ये केळी आंतरपीक आहे? संत्र्यामध्ये आता केळी आंतरपीक आहे. इथं थोडं एक काळजी घ्यायची, तुमचं संत्रा जे आहे आता ते बहुवार्षिक पीक आहे आणि केळी आपलं वार्षिक पीक आहे, वर्ष 2 वर्षाचं. तर हा जो ग्राफ ठेवलेला आहे ना, आणि याच्या चौर बाजूला याच पद्धतीनं बाजूचं सगळं हे सर्व म्हणजे याच्या जवळ नको झाडं यायला पाहिजे, एका लाईनीमध्ये नको यायला पाहिजे. देख प्रेमजी हां हां बरोबर वो झाड आहे की वो तास में आएगा. हां हां थोडा हा 5x7चा ग्राफ आहे ना, मागे पुढे झाला तर चालेल, पण याला हे नाही करतात. हां, थोडं जसं हे वाढेल ना तर इकडं याचे पानं फाटतील आणि यालाही थोडं प्रॉब्लेम होईल. ड्रिपचं कसं करणार तुम्ही? आता ड्रिप याच्यात टाकणार आहे मी 5 तारखेला. 5 तारखेला. बरं, आणि याच्यासाठी वेगळी ड्रिप ठेवणार आहे? त्याच्यासाठी वेगळी. बरोबर, ठीक आहे. त्यासाठी त्याला त्याची ड्रिप तर नोव्हेंबरमध्ये टाकणार आहे. हां, याचा ग्राफ काय ठेवला आहे? हे 17x17. 17x17. हा जो म्हणजे संत्र्याचा बेल्ट म्हणून ओळखला जातो विदर्भ महाराष्ट्रामध्ये, आणि ते बऱ्याच भागामध्ये संत्रा मोठ्या प्रमाणावर लागवड होतो आणि त्याच्यासोबत केळीचं क्षेत्रही वाढतं आहे. त्याला एक पर्याय म्हणजे संत्र्याचं कसं आहे, बऱ्याच ठिकाणी रेटचा इश्यू आहे किंवा लागवड जास्त असल्यामुळे भाव कधी कधी कळकळतात. त्याच्यामुळे एक चांगला ऑप्शन आहे की केळीमध्ये शिफ्ट होऊ शकतात जे संत्रा उत्पादक आहेत. आंतरपिकही घेता येतं, त्याच्यात फक्त जो ग्राफ आहे तो मेंटेन करायला पाहिजे. म्हणजे संत्र्यालाही नुकसान नको व्हायला पाहिजे आणि केळीलाही नुकसान नको व्हायला पाहिजे. दोघांचा एक व्यवस्थित ग्राफ करून त्या हिशोबाने लागवड करायला पाहिजे. दोघं कॉम्बिनेशन होऊ शकतात, चांगला प्लॉट बनू शकतो दोघांचा, फक्त ग्राफ त्याच्यातमध्ये महत्त्वाचा आहे. पाऊस कंटिन्यू चालू असल्यामुळे थोडी ग्रोथ थांबलेली याची. कंटिन्यू पाऊस चालू आहे, उघडीप जास्त नाही आहे, म्हणजे ऊन जास्त पडत नाही, सूर्यप्रकाश जास्त भेटत नाही. पेरणीनंतर काही काही रोपांनी घेतली ग्रोथ चांगली. हे जे झाडं गेले की तर ते झाड राहतच नाही, त्याच्यावर काही इलाज करून बी ते वाचत नाही. त्याला रेड रॉट म्हणतात त्याला. हां हां हेड रॉट. अवस्थेत येईल त्यावेळेस तो इथली काळजी घ्यायला लागते याची की तो फुटला पाहिजे. हां, कारण की ब्लॅक सॉइल म्हणजे लवकर फुटत नाही. दिसतात सुंदर झाडं बनतात. तुमचं इथे ड्रिप टाका ना तुम्ही, ह्या दोघांमध्ये घ्या. इकडं पूर्ण आहे, फक्त याचीच ड्रिप पाहिजे. तिची ड्रिप याचं पाणी इकडे म्हणजे ओलावा जायलाच नको पाहिजे इकडे संत्र्यामध्ये, तिकडचं पण आणि इकडचं. इथे जेवढ्या भेगा पडतील तुमच्या तेवढा संत्राही चांगला येईल आणि केळी चांगली. म्हणजे याची Aeration चांगलं या होईल. साईडने ड्रिप घ्यायची. या साईडने ड्रिप घ्यायची, त्याची पण तिकडच्या त्या साईडने. साईडने. एरेशन चांगलं झालं की रोग बी येत नाही, कोणते रोग बी येत नाही. आणि जो सिगाटोका मेजर आहे केळीसाठी, सिगाटोका आणि करपा याला पूर्ण कंटाळलेला आहे लोक. सकाउद्दीनचा जो बगीचा आहे 3000 पूर्ण बी कटला आणि 40% माल कटला. त्यानंतर अनमॅच्युअर केळं परिपक्व होऊन आली, पिकून आली. नाही, एकदा त्याला ढोरं बी खाऊन सिगाटोका नाही. एंट्री केली बागेमध्ये हा. की किपिंग क्वालिटी ऑलरेडी कमी होते. कशामुळे रे मग तू कशामुळे रे पाणी सिगाटोकाचे 2 कारण आहेत. एक तर पुरेसा सूर्यप्रकाश न हा. मिळणं आणि दुसरं जमिनीमध्ये ओलावा प्रमाणापेक्षा जास्त असतं. या 2 कारण. एक तर असं वातावरण जर असलं, उघडीप जर भेटत नसेल तर याच्यामध्ये जमिनीला क्रॅक व्हायला पाहिजे. अशा पद्धतीनं आपलं पाणी व्यवस्थापन पाहिजे. आणि तेवढा सूर्यप्रकाश जेवढा खाली जाईल, जेवढी हवा मोकळी जाईल, सूर्यप्रकाश असं नको असं, पण हवा खिडकी व्हायला पाहिजे. जमिनीला बरोबर क्रॅक पडतात, भेगा पडतात. आणि संत्र्यामध्ये जे तुम्ही समजा केळीचा जो प्रयोग केला तर याचा तुम्हाला केळीचा जो एक बेनिफिट येईल याच्यापेक्षा सगळ्यात जास्त तुम्हाला बेनिफिट संत्र्याचा भेटेल. कारण की आपल्या इकडे जे संत्रा लागवड होते तर ते अशा प्रकारे होते की त्याच्यामध्ये आंतरपीक घेतल्या जाते.
आपल्यामध्ये आहे ना तर आंतरपीक घेतल्या जाते. त्यामुळे काय होते की या झाडाच्या चारी बाजूने आपण ट्रॅक्टर पेरणी हे करतो, म्हणजे याच्या मुळा आपण तोडत राहतो 3 वर्ष. म्हणजे या झाडाची जे ग्रोथ व्हायला पाहिजे ते झाड ग्रोथ घेत नाही. आता केळीमुळे काय होईल की जास्तीत जास्त तुम्ही याच्यामध्ये अधिक 2-3 महिन्यापर्यंत मेहनत करसाल, नंतर तुम्ही करसाल नाही, आणि 2 वर्ष तुमची केळी इथं उभी राहील. कारण की आपण 2 वर्षामध्ये जर नाही काहीतरी 3 कटिंग इथं घेणार आहोत. जर आपला ग्राफ जर मोठा आहे तर जे आपण 7 फूट घेतो ना, तर आपण 26 महिन्यामध्ये 3 कटिंग घेतो. 3 कटिंग. हां, तर तोपर्यंत आपलं संत्र्याचं झाड एवढं पाहिजे तेवढं मोठं होणार नाही. आणि याच्यासाठी तुमचा एक फायदा असा होईल की जे तुम्ही केळीसाठी फर्टिगेशन करता किंवा त्यासाठी तुम्ही जे काही म्हणजे खतं सोडता, निविष्ठा सोडतो आपण, तर त्याचाच याला ऑटोमॅटिकली बेनिफिट होईल. म्हणजे याच्यावर तुम्ही काहीच लक्ष द्यायचं नाही. याला तुम्ही पाणी जरी नाही दिलं तरी तो इवन होईल, कारण की याचा वापसा ओलोसा त्याला कंटिन्यू राहील. फक्त तुम्हाला एकच याचं करणं आहे की जो ग्राफ आहे हा थोडासा व्यवस्थित मेंटेन करणं हे साठी गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की केळी निघल्यानंतर जे काही याचा बायोमास भेटेल ते बायोमास संत्र्यासाठी कामात पडेल. आणि संत्रा म्हणजे की अपेक्षेपेक्षा चांगला आहे, कारण की बायोमास कोणत्याही फळ पिकासाठी गरजेचं आहे. म्हणजे जेवढे काही समजा आता नवीन संत्रा लागवड झालेली आहे तर त्यांना म्हणजे मी एक सांगू शकतो की त्यांनी सुरुवातीला ज्याची केळी पेरायची इच्छा आहे तर त्यांनी संत्र्यामध्ये जरूर पहिले 2 वर्ष तरी संत्र्यासोबत केळी लावा. आणि जे बायोमाससाठी जे आपल्याला काही वेगळं करावं लागेल तर ते करायचं काम नाही पडणार, आणि याचा रूट झोन हा कायम राहील. म्हणजे केळीच्या केळीच्या मेहनत म्हणजे पहिले जर चांगली चौकशी, माझी पुरी इच्छा झाली फक्त 2च तास टाकायचे. नाही, हे करू शकतात तुम्ही. त्याच्यामध्ये आला जसा तुमचं कंटिन्यू जर तुम्हाला फिल्बक ठेवायची असतील याच्या, तर जसा हा संत्रा मोठा होईल ना तर ह्या 2 लाईनी काढून टाकायची, ही लाईन ठेवायची, ही लाईन ठेवायची. थांबा, होते केळी पण होईल आणि संत्रा पण होईल. त्याला डबल ड्रिप टाकावं लागेल फक्त. याच्यात पण कसं आहे, हे जी लाईन पूर्ण काढण्यापेक्षा आहे ना याच्यात झिगझॅग पद्धतीने झिगझॅग हा, समजा समोर काढून आता हे ठेवू टाकायचं. शकतात तुम्ही. ते ठेवायचा तो काढून ते टाकायचा. काढून टाकायचं. ते असं. हा, होऊ शकतं याच्यामध्ये. जोपर्यंत संत्र्याचा आपल्याला त्रास नाही तोपर्यंत ठेवायचं. दुसरा अजून फायदा, जो कडक उन्हामुळे संत्र्याची फळगड होते, फळाला क्रॅकिंग पडतात. इथे क्लायमेट कंट्रोल असल्यामुळे, किडीच्या पानांचं असल्यामुळे याची क्वालिटी सुद्धा चांगली. संत्रा हे डिस्टर्बच होणार नाही. डिस्टर्ब नाही होणार त्याला. फक्त एक याच्यामध्ये सुरुवातीपासून केमिकलचा स्प्रे जेवढा टाळता येईल तुम्हाला तेवढा टाळा. व्हीएम स्प्रे सुरुवातीपासून करा, संत्र्यावर पण केळीवर पण. अजून तर त्याला स्प्रे नाही, जेव्हा पुढे फ्युचरमध्ये सांगतोय, एकदा तर केमिकलची एंट्री केली तर याला सवय लागून केमिकलवर जावं लागेल तुम्हाला. तुमचं पुन्हा एकदा नाव? अमर राजाभाऊ पासपूर. आईचं नावाने क्षेत्रफळ आहे रजनी राजाभाऊ पासपूर, निंबोरा बुद्रुकला. आम्ही 1250 बी किसानचं रोप बोलावलं होतं केळीचं. त्याची लागवड 17 तारखेला 17 ऑगस्टला आम्ही केलेली आहे. आज जवळपास 38 दिवस झालेले आहेत. नमस्ते, मैं भागवत किसान किरण किसान के साथ. धन्यवाद.